प्रथमेशजी ठाकूर, गेल्या 5 दिवस आपण रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याच वेळेला अनेक चांगले चांगले अर्थातच तुमच्याही वाणीतून आलेले शब्द आज क्रिकेट खेळाडूंच्या सोशल मीडिया पेजला अर्थातच आपण नेहमी ऐकत असतो, त्याची चर्चा करत असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या पॉप्युलॅरिटीमध्ये भर पडत आहे. आज तुम्हाला थोड्या अंशी का होईना सहकार्य करण्याची भूमिका आम्हाला आरटीपीएलच्या या व्यासपीठावरती लाभली, त्याबद्दल आम्ही क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि वळूया मैदानामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वैष्णवी 11 कोलाड संघाने. वैष्णवी 11 कोलाड संघाचे संघ मालक जे सुपरिचित असं नाव आहे तात्या मालुसरे यांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला मरियम 11 हा संघ मैदानामध्ये आहे, अजितजी महाडकर यांचा संघ. आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वैष्णवी 11 कोलाड संघाने निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करूया. निशी कर्णेकर संघाचा कर्णधार आहे. निशीने सातत्याने गेल्या 4-5 वर्षामध्ये रोहा तालुक्यातील क्रिकेट असेल, रायगड जिल्ह्यातील क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, या सगळ्या गटांमध्ये आपला खेळ दाखवलेला आहे. आणि विशेषतः निशीची उपयुक्त गोलंदाजी हा नेहमी चर्चेचा विषय राहिला. या निशीने आतापर्यंत अनेक वेळेला अनेक मैदानं जिंकली असतील, पण त्याच वेळेला अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावणं आणि त्याच वेळेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज खिताब घेणं ही सुद्धा कामगिरी त्यांनी आरटीपीएलच्या सदरामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग तो आत्मविश्वास तुमच्या सोबत येतो ना. आज सलामीची जोडी मरियम 11 संघाची कोण आहे, तर एका बाजूला राहुल आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजेच राहुल शिर्के आणि नितीन चोंदे ही जोडी मैदानामध्ये आहे. या दोन्ही फलंदाजांना थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये मरियम 11 संघासाठी एक चांगली सुरुवात द्यावी लागेल, आकर्षक सुरुवात. बघा, एक चांगली सुरुवात असतं, एक आकर्षक सुरुवात असतं. इंग्रजीमध्ये आपण ते शिकलोय ना, गुड, बेटर, बेस्ट डिग्रीचा एक प्रकार असतो. आणि ते जे कोणी शिकलं असेल त्यांना माहिती असेल, अलीकडे सर पहिल्याच इयरला आपण इंग्लिश मीडियमला जातो, त्याच्यामुळे गुड, बेटर, बेस्ट शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये येतात की नाही मला माहित नाही, पण त्याच वेळेला तो परफॉर्मन्स सामन्यागणिक उंचावत नेणं ही फार महत्वाची गोष्ट असते. आज राहुल असेल, नितीन असेल, या दोन्ही फलंदाजांना त्या प्रकारे ती कामगिरी करावी लागेल. आणि जेव्हा चर्चा निशी कर्णेकरच्या गोलंदाजीची येते, निशीकडे अफलातून असणारा ऑफस्टम्पचा यॉर्कर असेल किंवा त्याच वेळेला झपकन टप्पा घेतल्यानंतर चेंडू आत वळवण्याची कला असेल, या सगळ्या आघाड्यांवरती क्षेत्ररक्षकांना सुद्धा साथ द्यावी लागणार आहे. केवळ एकट्या निशी काही करू शकत नाहीये. मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहणं, त्याचं अँटिसिपेशन उत्तम राहणं ही सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट आहे ना. आज वैष्णवी 11 कोलाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जेव्हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तेव्हा दिवसभर त्यांना वाट बघावी लागली. बघा, संध्याकाळच्या सत्रामध्ये डायरेक्ट सामना खेळायला येणं या दोन्ही संघांसाठी थोडीशी धोक्याची घंटा आहे. कारण तुम्ही त्या प्रकारे तयारीने आलेला आहात का, तुमच्याकडे तो अलर्ट आहे का, अलर्टनेस आहे का, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. यावेळेला अप्रतिम फटका खेळला जातोय, बरोबर गॅप मधून चेंडू पार होतोय, नितीनच्या बाट मधून निघालेला हा सणसणीत चौकार. नऊ धावा मरियम 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. आणि सुरुवात सावध आहे का, सुरुवात चांगली आहे का, सुरुवात आकर्षक आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा. पण तत्पूर्वी निशी कर्णेकरच्या पहिल्या षटकामध्ये त्याला विकेट दिली नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. कारण निशी हा विकेट टेकिंग गोलंदाज आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला निशीकडे जाता त्या वेळेला काय पाहतो की निशीने विकेट काढून द्यावी आणि त्याच वेळेला तिने ती कामगिरी सुद्धा केलेली आहे. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज किताब ज्याने 1 वर्ष हस्तगत केला, सातत्याने व्यावसायिक गटामध्ये आपली चांगली कामगिरी केली, हे सगळं बरोबर आहे. पण मरियम 11 संघातील फलंदाजाने काय ओळखलं की ठीक आहे, चला सावध खेळूया. पण हे सावध खेळत असताना अधिक डोकं वर काढण्याची संधी गोलंदाजाला सुद्धा का द्यायची हेही त्यांनी ठरवलं. शुभम नवीन गोलंदाजीला शुभम मेणे गोलंदाजीला आले. या वेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू बरोबर गॅप मधून काढला जातोय. आता मात्र राहुल शिर्केच्या बाट मधून आलेला चौकार आपण पाहिला. दिवसभरामध्ये आणखीन एक गोष्टीची चर्चा करायला काही हरकत नाही. एक म्हणजे अजिंक्य की आपण असं म्हणू शकतो की शरीर यष्टी म्हणजेच उत्कृष्ट फलंदाजी करण्यासाठी अशा प्रकारचे टिपिकल बॉडी असलीच पाहिजे का, किंवा 6 पॅक्स ऍब्स अँड ऑल दॅट वगैरे वगैरे, तर तसं नाहीये. तुमचं अँटिसिपेशन किती महत्वाचं आहे, तुम्ही पॉवर
पॉवरफुल बॅटिंग तुम्ही कशी करू शकता, सेम टाइम तुमच्याकडे टायमिंगने स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे का, या सगळ्या गोष्टींवरती येऊ. म्हणजे एका बाजूला आपण सौरभला सुद्धा पाहिलं, त्यानेही तो काही ऍटिट्यूड दाखवला नाही. दुसऱ्या बाजूला जय पाटणकरला सुद्धा आपण पाहिलं, आणि आता आपण राहुल शिर्केला सुद्धा मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळे असू शकतं, पण त्याच वेळेला खेळण्याची ताकद जी काही आहे, किंवा हँड आय कोऑर्डिनेशन असेल, किंवा त्याच वेळेला चेंडूवरची नजर असेल, हे सगळे फॅक्टर सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात ना. शुभमने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात, 2 चेंडू टाकलेत, आणि आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. या वेळेला मात्र नक्की कौतुक करावं लागेल शुभमचं, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार काढल्यानंतर पुढचे 2 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे समोरच्या फलंदाजाला थोड्या अंशी का होईना डिस्टर्ब करण्यासारखंच असतं. खूप वेळेला फलंदाजांना असं वाटत असतं की थांब, याला समोर मारतो मी, म्हणजे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाहेर भिरकवून देतो. गोलंदाजाला सुद्धा हे माहिती असतं की फलंदाजाने ते चॅलेंज घेतलं असेल तो थोडा फ्रंट ऑफ द विकेट येईल, किंवा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला तर अक्रॉस द लाईन खेळेल. जे काही करायचं ते करू दे, पण डॉट चेंडूने त्याचा कॉन्फिडन्स लूज होणार आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे ना. मैदानामध्ये आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधून निघालेला हा, शुभमच्या हातामधून निघालेला हा तिसरा डॉट चेंडू आपण पाहिला. कारण समोर राहुल जरूर आहे, राहुलने पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, पण आता मात्र 1990च्याच त्या ऍड मध्ये थोडासा जाऊया, 90च्या दशकातील ऍड मध्ये, की राहुल इस बार पाणी जरूर चला जाएगा असं म्हणतोय तो गोलंदाज शुभम कदाचित. कारण आतापर्यंत राहुलच्या बॅटला मात्र बॉल लागून दिलेला नाहीये पुढच्या 3 चेंडूवरती त्याने, आणि त्याच्यामुळे शुभमच्या या गोलंदाजीचं कौतुक असेल. ज्या संघाचा गोलंदाज कर्णधार आहे त्याच्यामुळे आलेले गोलंदाज सुद्धा तशीच कामगिरी करतील. ही कामगिरी शुभम या वेळेला 100% सत्य करून दाखवतोय, आणि राहुलला पॅव्हलनचा रस्ता दाखवतोय. सुरू आहे, एक चेंडू येणं बाकी आहे, पण अशा वेळेला एक महत्वाची अनाउन्समेंट. ही अनाउन्समेंट याच गोष्टीसाठी आहे की आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानामध्ये सुरू आहे, आणि या सामन्यातील सेकंड इनिंग नंतर अनसोल्ड टी शर्ट दिले जाणार नाहीयेत. अनसोल्ड टी शर्टचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे ज्याचं कोणाचं अनसोल्ड टी शर्ट घ्यायचं राहिलं असेल त्यांनी प्रियेश पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ते तिथे समालोचन कक्षामध्ये, मला वाटतं आज दिवसभरातील ही 15 ते 16वी अनाउन्समेंट असेल की आम्ही तुमच्यासाठी करतोय, आणि तुमचं टी शर्ट तुम्ही घेऊन जावं, हीच एक विनंती आहे, कारण उद्या आपण सर्वजणच बिझी असणार आहोत. आणि आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट, उद्याच्या दिवसामध्ये भारतीय संघातील अनुभवी अशा प्रकारचा खेळाडू, मुंबईच्या रणजी क्रिकेट मुंबई संघातर्फे प्रतिनिधित्व करताना खोऱ्याने धावा वसूल करणारा खेळाडू, ऑस्ट्रेलियन दौऱ्यामध्ये धमाकेदार कामगिरी करणारा खेळाडू वसीम जाफर या ठिकाणी येणार आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक उद्याच्या दिवशी स्वागत करणार, आणि याच दरम्यान पंचांचा इशारा आलाय, हा चेंडू सीमारेषेच्या पार. मुनीर धनसे खेळायला मैदानामध्ये आला. मला वाटतं साधारण मुस्तकीमने थोडं ट्रेन केला असेल त्याला, कारण मुस्तकीम मुकादम हा एक नामांकित खेळाडू आतापर्यंत रोहा तालुक्याने दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मुस्तकीमच्या अगोदरपासून मुनीर खेळतोय, त्याच्यामुळे आता तो ते एक फॅक्टर असतात ना, की काही कधी तुझं वर्ष असेल, कधी माझं वर्ष असेल, आपण एकमेकांच्या सोबत जेव्हा फ्रेंडशिप मध्ये खेळत असतो त्या साऱ्या गोष्टी असतात. मुनीर धनसेने ओळखलं की आता आपल्याला मैदानामध्ये स्वार व्हावं लागेल, आणि लास्ट बॉल होता साधारण, त्यामुळे 12 चेंडू मध्ये आता 19 धावा आल्यात. गुड शॉट. याही वेळेला आपल्याला कौतुक करावं लागेल, नितीन बरोबर गॅप मध्ये खेळतोय, चेंडू सीमारेषेच्या पार जातोय, पंचांचा इशारा येतोय की हा आणखीन एक चौकार आहे.
एक गडी बाद 25 धावा धावफलकावरती. कौतुक असेल नितीनच्या आजच्या बॅटिंगचं, कारण ज्या प्रकारे तो फटकेबाजी करतोय हा एक फटका सोडावा लागेल, कारण हा चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात बरोबर उजव्या हाताने जेव्हा तुम्ही खेळत होतात किंवा त्याच वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्ही सहजगत्यात हवा बनवत होता त्यावेळेला काही रिव्हर्स खेळायची गरज आहे का या प्रश्नावरती चर्चा होऊ शकते किंवा त्याच वेळेला हा वादविवादाचा विषय होऊ शकतो. पण त्याच्या पलीकडे थोडं जावं लागेल ना की मरियम 11 संघाला 6 षटकांमध्ये साधारण किती धावा बनवाव्या, 60-65 प्लस धावसंख्या येणं ही गरजेची असेल. आता मात्र या वेळेला फटका थोड्या अंशी का होईना ब्लाइंड खेळलेले पाहायला मिळाले. पण आज नितीनचा दिवस आहे. नितीन तू काही करते बरोबरच असेल असं अनेक वेळेला असतं, पण ते प्रत्येकाच्या बाबतीत असतं अशातला भाग नाही. जेव्हा आपल्या बाबतीत असतं ना तेव्हा मग आपण काही करायचं असतं. ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपला नशिबाचा फॅक्टर आहे किंवा लक फॅक्टर आहे असं आपण जे म्हणतो ना, ते एका बाजूला मुनीर दर्जे आपल्या कर्तबगारीच्या जोरावरती खेळत असेल तर नितीनने एक गोष्ट समजावी की ठीक आहे आता आपण मैदानामध्ये थोडं नशिबाच्या जोरावरती सुद्धा जाऊया. जेव्हा धावफलकावरती 26 धावा आल्या. गुड शॉट. या वेळेला निशी कर्णेकरला अशा प्रकारचे फटके खेळणे इतकं साधं सोपं नाहीये. चेंडू वेगात येत असतो परंतु आय साईड भक्कम आहे आणि त्याच वेळेला फुटवर्क सुद्धा. चेंडू सीमारेषेच्या पार आहे आणि चौकार आहे. मास्टर मुनीर धनसे मैदानामध्ये दाखवून देतोय की आपला अनुभव किती मोठा आहे आणि त्याच वेळेला तो मौल्यवान सुद्धा आहे. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी मुनीर धनसेने ज्या प्रकारचं टेम्परामेंट मिळवलेलं आहे ना ते त्याचं कौतुक असेल. याही वेळेला आपण पाहतोय फटका सजवलाय, चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या पट्ट्यात. मात्र निशी कर्णेकरने डाव रचला होता, ट्रॅप होता हा. साधारण ओव्हरपिच चेंडू द्यायचा, मुनीर धनसेला थोडा फ्रंट ऑफ द विकेट खेळण्यासाठी भाग पाडायचा. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभा होता. निशी कर्णेकरच्या चेहऱ्यावरचा हा हावभाव साधारण एकच सांगणारा की यस मुनीर यू बॅक टू पॅव्हलन. अजूनही या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे. 2.5 षटकांचा खेळ संपला. निशी कर्णेकर विकेट लेस जाईल असा दिवस जात नाही, म्हणजे मी तरी पाहिलेला नाहीये. एखादा दिवस असतो असा, परंतु कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस नक्की येत असतात. निशी कर्णेकरला सुद्धा माहिती आहे की आपल्या हातून आपण जर संघाचे कर्णधार आहोत तर मुनीर धनसेला बाद करणं फार महत्वाचं आहे. जेव्हा पॉइंट वरून चौकार तो लगावला गेला होता ना तेव्हा आपण पाहिलं होतं की थोड्या अंशी का होईना निशी नाराज होता. त्याला माहिती होतं की अशा प्रकारचा फटका खेळणं योग्य आहे की अयोग्य, याही पेक्षा 4 धावा ज्या आल्या ना त्या बरोबर नाहीये. आणि मग निशी कर्णेकरने तो सापळा रचला, त्याच्यामध्ये त्याने फलंदाजाला बाद करून पावलेंचा रस्ता दाखवला. शेवटचा चेंडू त्याच्याकडून येणं बाकी आहे. त्याने 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक विकेट त्याच्या नावावरती नोंदवलेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय साजेश शेलार. 30 फॉल लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातील नॉकआउट मधील अर्थातच शेवटचा सामना मैदानामध्ये रंगलाय आणि त्याच्यामुळे उद्या सुपर 6 मध्ये कोण असतील ते सुपर 5 तयार झालेत आपल्याकडे. शेवटचा चेंडू असल्या कारणाने फार मोठी काही हारागिरी करायची नाहीये हे साजेश शेलारने सुद्धा ओळखला. क्षेत्ररक्षकाला थोडं मगाशी सुद्धा आपण या अलर्टनेस बद्दल बरंच काही बोललो होतो, पण अर्थात षटक क्रमांक 3 संपतोय. धावफलकावरती 31 धावा लागतात. 2 गडी बाद 31 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पुढचे 2 गोलंदाज कोण असणार किंवा कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर नक्की देतो, ते म्हणजेच की उद्या जे सुपर 3 मध्ये संघ जातील त्याच्यामध्ये अंतिम फेरी मधला जो कोणी जाणारा संघ असेल तो आपण डिसाईड करणार आहोत, बॉल आउटने डिसाईड करणार आहोत. त्यामुळे बॉल आउट हा या स्पर्धेमध्ये बॉल आउटचा कोणता संघ असेल की जो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं की बॉल आउटच्याच रूपाने अंतिम फेरीमध्ये जाणारा संघ आपण डिसाईड केला होता आणि त्यानुसारच मग एक सेमीफायनल होते. ह्या सगळ्या गोष्टींचा आहे, त्याच्यामुळे थोड्या अंशी आपले शूटर आणावे लागतील, आता शूटर तयार करावे लागतील आणि जे संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आदरणीय प्रमोद शेठ मस्कर यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देऊया. त्यांच्या वतीने या स्पर्धेला पुरस्कृत करत असताना ही स्पर्धा अधिक दिमागदार होण्यासाठी
आरटीपीएलच्या प्रत्येक क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार मला वाटतं ना साधारण वर्षभर या गोष्टीची सातत्याने चर्चा करत असतात. ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या अनुषंगाने मगाशी सुद्धा मी ज्या वेळेला पारितोषिक वितरण समारंभाकडे गेलो, एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं, त्यावेळेला एक मान्यवर तिथे म्हणाले की पुढच्या वर्षी माझाही संघ असावा. मला वाटतं कदाचित जिंके एक गोष्ट अशी असेल तुम्हाला आता की 24 मध्ये नक्की कोणाकोणाचे संघ घ्यावे, कारण आता संघांची लिस्ट वाढत चाललेली आहे. रोहा तालुक्यामध्ये कंप्लीट एक असं क्रिकेट पाहायला मिळतं, विशेषतः शिस्तबद्ध क्रिकेट आहे, विशेषतः अनेक क्रिकेट रसिक स्पॉन्सर जे आहेत ते संघ सहकाऱ्यांना आणि त्याच वेळेला खेळाडूंना प्रोत्साहित करणारे पाहायला मिळालेत. आणि ज्या वेळेला स्पॉन्सर मैदानामध्ये येतात त्याच वेळेला त्यांच्या गावातील क्रिकेट प्रेमी सुद्धा तेवढाच उत्साह मैदानामध्ये दाखवतात. हे तालुक्याला आलेलं एक चांगलं रूप आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीची जी एकजूट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण निर्माण केलंय त्याचाच वापर आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट मधले जे दिग्गज क्रिकेटपटू या तालुक्यातून घडतील त्यांना पुढे जाण्याचा मार्ग देता येणार आहे. कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी क्रिकेट मागच्या साधारण एक 10 वर्ष पाठीमागे गेलो आपण तर काही अर्निंग सोर्स होता अशातला भाग नाहीये, पण आता तो अर्निंग सोर्स झालाय. आणि त्यामुळे जर तो अर्निंग सोर्स असेल एखाद्या क्रिकेटपटूचा तर त्याने त्या गोष्टीकडे थोडं सिरियस नजरेने पाहणं आवश्यक आहे. पण त्याच वेळेला त्यातला फिटनेस, त्यातला ऍथलेटिझम आणि त्याच वेळेला त्यातला प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी जपणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. बोलूया पुन्हा एकदा जादूगार गोलंदाज आलाय, रोह्याचा जादूगार मुरलीधर बाईत गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू या वेळेला मुरली बाईतला मात्र ठोकला जातोय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, चौकार. एक षटकार. आणखी एक फटका पाहायला मिळतोय, हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, पंचांचा इशारा येतोय. या षटकातला हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. स्कोर मरियम 11 संघाला ज्या धावांची गरज होती अशी धावसंख्या धावफलकावरती आली. 45 ऑन बोर्ड. 3.3 षटकांचा खेळ संपलाय आणि साजेश शेलारने आज मैदानामध्ये संघातील सर्व आपल्या सहकाऱ्यांची मनं सुद्धा जिंकलेत. कारण त्याला माहिती आहे की मुरली बाईतला पहिल्या 3 चेंडूमध्ये ज्या 14 धावा आपण ठोकल्यात ना त्या 14 धावा केवळ याही वेळेला आपण पाहतोय ना बघा ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट आहे, एका धावेसाठी जद्दोजहद म्हणतात ना ती मरियम 11 संघाच्या साजेश शेलारची पाहायला मिळालेली आहे. काय पद्धतीचं स्किट केलं होतं त्याने, जवळ डाईव्ह लगावली कारण त्याला माहिती होती ही धाव पूर्ण करायचीच आहे पण त्याच वेळेला स्वतःची विकेट सुद्धा वाचवायची आहे. आणि अशा वेळेला ती जद्दोजहद मैदानामध्ये पाहायला मिळाली. आमच्या रोहा स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनने सुद्धा ते आपल्या कॅमेरामध्ये कैद केलं आणि तो छानसा मोमेंट आपल्यासाठी सादर केला. पण त्याच वेळेला मुरली बाईतला मैदानामध्ये विचार करावा लागेल की पहिल्या 4 मध्ये 15 आल्यात, आता पुढच्या 2 वरती किती द्यायच्या. याही वेळेला आपण पाहतोय हा चेंडू थोडासा अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. नितीन चोंदे या वेळेला मात्र फटका चुकतोय आणि मुरली बाईत म्हणतोय की इतकं सोपा पेपर मुरली बाईतचा कधी असणार नाहीये आणि विकेट लेस तर मी बिलकुल जाणार नाहीये. मुरली बाईतला मिळालेली ही पहिली विकेट, फलंदाज बाद.
आहे ना, काय विहंगम दृश्य आहे. आतापर्यंत आपण पाहतोय ड्रोनच्या द्वारे कॅमेरामध्ये अनेक साऱ्या गोष्टी कैद करण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 मध्ये जरूर 14 आल्या होत्या, पण पुढच्या 3 मध्ये फक्त 2च रन खर्च केल्यात. हे मुरलीबाईत नक्कीच कॉलर वरती करून तो नक्की सांगेल की आपल्या संघ सहकार्यांना आणि ज्या पद्धतीची क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद केली जातात, अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा फार छानसा उपयोग रोहा स्पोर्ट्सच्या आमच्या संपूर्ण टीमने केलेला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे अशा खेळपट्टींवरती खेळणं, अशा मैदानामध्ये खेळणं आणि आपला परफॉर्मन्स कमालीचा तगडा ठेवणं. 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 ऑन बोर्ड, 47 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढच्या 12 चेंडूंमध्ये आपण किती धावा बनवायच्या. मुरलीबाईचं 1 षटक संपलेलं आहे. निशी कर्णेकरने 2 षटक टाकले होते. त्याच्या अगोदर ती आपण पाहिला होता शुभमने 1 षटक पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित प्रोजेक्टेड स्कोर जो साधारण 70 पेक्षा अधिक धावा दाखवतोय मैदानावरती, त्या पूर्ण करायचा प्रयत्न नक्की असेल शाकिब सिद्दीक आणि साजेशचा. कारण साजेशने मैदानामध्ये चांगली बॅटिंग केली. मुरलीबाईतला ज्या वेळेला त्याने पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या, पण दुसऱ्या एंडने जेव्हा दुसरा फलंदाज मैदानामध्ये आला, मुरलीने सुद्धा ओळखलं की आता जास्त धावा खर्च झालेल्या आहेत, मग आपल्याला त्या पद्धतीचा टेम्परामेंट ठेवावा लागेल मैदानामध्ये. गोलंदाजीमध्ये ही वैविध्यता असणं फार महत्वाचं असतं. एखाद दिवशी आपला असेल नसेल याच्यावरती चर्चा होत राहील. नवीन गोलंदाज शुभम, शुभमचा चांगला चेंडू. शुभमचे वारंवार चेंडू आपण पाहिल्यानंतर या खेळपट्टीवरती खाली राहताना पाहायला मिळाले आहेत. मगाच्या षटकामध्ये सुद्धा त्याने ओव्हर द विकेट गोलंदाजी केली. आता या वेळेला निर्णय घेतला की चला थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट हे फिरत राहील, पण त्याच वेळेला मैदानामध्ये आपण अशी गोलंदाजी करूया की समोरच्या फलंदाजाला थोड्या अंशी नामोहरण करण्यासाठी चेंडू खाली राहतील, स्किट होईल, किंवा त्याच वेळेला थोडेसे शूटर चेंडू टाकूया. सबमरीन डिलिव्हरी वगैरे वगैरे अलीकडच्या काळामध्ये समालोचक मंडळी अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापरत असतात. पण तशा प्रकारच्या गोलंदाजीने फार वेळेला सक्सेस मिळेल का, याचं उत्तर शुभमने हो म्हटलंय. फलंदाजाचा फटका चुकलेला पाहायला मिळालाय, कारण त्यांनाही माहिती होतं की टायमिंग साधलं जात नाहीये. शुभमच्या गोलंदाजीने सामन्यातली रंगतता वाढवलंय आणि त्याच वेळेला वैष्णवी 11 कोलाड संघाला ही एक सफलता सुद्धा मिळून दिली. शुभम आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी तयार होणार. आणि यावेळेला थोडासा आपण पाहतोय ना की ड्रोन व्ह्यू देण्याचा प्रयत्न आमच्या कॅमेरामनचा आणि त्याच वेळेला आमच्या संपूर्ण टीमचा यावेळेला रोहा स्पोर्ट्सचा पाहायला मिळतोय. दी गुड्ड्या जाधव त्या ठिकाणी काही असे नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न नक्की करत असतील. वैष्णवी 11 कोलाड संघ मैदानामध्ये आतापर्यंत अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये केली होती, पण त्याच वेळेला त्याला नजर लागेल अशी फलंदाजी होणं गरजेचं आहे. चेतन मात्रे मैदानामध्ये येतोय आणि का या वेळेला आपल्या मरियम 11 टीमने समाविष्ट करून घेतलंय तो दाखवून देतोय. आल्या आल्या चेंडू सीमापार भिरकून दिलाय, षटकार. अजिंक्यने या ठिकाणी काही गोष्टी नोटीस करून मला सांगितल्या आणि मलाही त्याच मुद्द्यावरती यायचं होतं की चेतन जेव्हा उभा राहतोय बॅटिंगला त्यावेळेला साधारण शोल्डरपेक्षा अधिक त्याची बॅट उंच जाताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगचा टान्स थोडा वेगळा आहे किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये खेळण्याची कौशल्य थोडंसं वेगळं दाखवतोय. पण या सगळ्या गोष्टी असतात ना क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये, 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक असतं स्किल आणि दुसरं असतं विल. स्किल म्हणजे जे आपल्याकडे असणारं कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती. या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. काही जणांकडे इच्छाशक्ती असतं पण स्किल नसतं, काही जणांकडे स्किल असतं पण इच्छाशक्ती नसतं. तुम्ही एखादं कामासाठी माणूस बघा, तो माणूस येईल पण तो काम करेल की नाही सांगता येत नाही. 4 गडी बाद 54 धावा धावफलकावरती लागल्यात. या मुद्द्यावरती येऊ आपण. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. यावेळेला शुभमचं कौतुक असेल, त्याने या स्किलचा मात्र पूर्णपणे त्याला निष्प्रभ ठरवलंय आणि आपलं स्किल मैदानामध्ये दाखवलंय आणि प्रतिस्पर्ध्याची दांडीकुल केलंय.
कुठे हरकत नाहीये, पुन्हा एकदा तुम्ही जर तो ऍक्शन रिप्ले दाखवला आणि गोलंदाजाने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. कारण जर मला गोलंदाजीवरती, माझ्या गोलंदाजीवरती षटकार लगावतोस तर पुढच्या चेंडूवरती तुझी दांडी गोल करण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे आणि तो विश्वास त्याने सार्थ करून दाखवलेला आहे. हे कौतुक असेल गोलंदाज शुभमचं. शुभमने अफलातून गोलंदाजी करत मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेत. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद, 54 धावा धावफलकावरती. डॉक्टर तुषार राजपूत सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती असेल की डॉक्टर साहेब आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अमीन तुलवे बॅटिंगला येतोय काय आणि त्याच्यानंतर आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार हाणतोय काय? मला वाटतं ना मरियम 11 संघाने आपल्या नावामध्ये आणखीन एक छोटीशी टॅगलाईन ऍड करायचं की खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी. जो बॅटर मैदानामध्ये जातोय ना तो मैदानामध्ये शोल्डरवरती अशी जणू काही गदा घेऊन गेलेला आहे, तलवार घेऊन गेलेला आहे. या पद्धतीने बॅटिंगला या ऍटिट्यूडने बॅटिंगला जातोय. 60 ऑन अ बोर्ड. 5 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावांच्या सरासरीने 60 धावा आल्यात मित्रांनो. आणि फलंदाजीमध्ये अजूनही शाकिब सिद्दीक आहे, तिकडे अमीनने एक षटकार भिरकावून दिलाय आणि शेवटच्या षटकासाठी संदेश या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय. हो, संदेशसाठी या वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव तर जरूर मिळणार. अमीन आता स्ट्राईकला येणार, त्याच्यामुळे 5 चेंडू येण्याची वाट बघण्याची काही आवश्यकता नसणार आहे. या 5 चेंडूंवरती मोठे फटके येण्याची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने मरियम 11 वाट बघेल. पण संदेशला थोड्या अंशी का होईना निशी कर्णेकरने जी गोलंदाजी केली होती किंवा त्याच नंतर शुभमने जी गोलंदाजी केलेली आहे त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल. पण अमीन थांबणार नाहीये. अरे ना रुकेगा ना थांबेगा, अपना भाई मारेगा तो केवल मारेगा. और एक 6. ठोकल्यात म्हणजे आपण अंदाज बांधू शकतो की काय स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 5.2 षटक, 67 धावा धाव फलकावरती. आणि अमीन मात्र मैदानामध्ये प्रत्येक चेंडूवरती फटका मारायचाच आणि तो सीमा रेषेच्या बाहेर जाऊन पडला पाहिजे. आणि इतकाही बाहेर नाही, तो बराच बाहेर गेला पाहिजे. या प्रकारचं डिस्टन्स तो कव्हर करेल अशा प्रकारचे फटके खेळतोय. काही ताकदवान फलंदाज असे असतात ना मैदानामध्ये, खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. 70 प्रोजेक्टेड स्कोर होता आणि त्याला गाठण्याचा प्रयत्न मरियम 11 संघाकडून पाहायला मिळालेला आहे. संपूर्ण प्रत्येक ओव्हर गणित त्याने हे इक्वेशन चालू ठेवलेलं पाहायला मिळालं. ही सरासरी फार महत्वाची असते की तुम्ही कुठल्याही मुवमेंटला थोड्या अंशी मागे गेला असाल तर पुन्हा एकदा तो कन्व्हर्जन रेट तुमचा वाढला पाहिजे. इथं प्रिसिजन अँड इरर या सगळ्या गोष्टी असतात ज्या इंजिनिअरिंग मेथॉडॉलॉजी मध्ये आपण वापरतो, पण त्याच्या पलीकडे धावा येणं महत्वाचं आहे. शाकिब सिद्दीकच्या बॅट मधून निघालेला व्हॉट अ शॉट, टीव्हीतला फटका ज्याला म्हणतात ना, आज तो शाकिब सिद्दीकच्या बॅट मधून पाहायला मिळाला. काय अनोखा फटका आहे. बैठा 6. शाकिब मैदानामध्ये दाखवतोय घुटना टेक और तमाशा देख. 74 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. महागडं षटक ठरतंय संदेशचं, कारण आतापर्यंत शेवटच्या चेंडूवरती या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तितका बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पण त्यांना माहिती होतं की या षटकामध्ये साधारण 12-15 धावा येणं गरजेचं होतं. त्या 15 धावा जमवण्यामध्ये ते यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. 75 ऑन अ बोर्ड, 75 धावा धाव फलकावरती लागतात. सामना जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं जाते वैष्णवी 11 कोलाड संघाला तब्बल 76 धावांचं. या स्पर्धेला आजच्या दिवशी खेळाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा साधारण या प्रकारच्या धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या, पण आजच्या दिवसभरातला हायएस्ट स्कोर
स्टॉर्म बॉईज संघाने बनवला, ज्या वेळेला त्यांनी मैदानात तब्बल 91 आणि बोनस स्वरूपात मिळालेल्या 3 अशा 94 धावा ठोकल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आता जे मैदानात चित्र आपण पाहतोय ना, इथे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. या मैदानाला छानसा सजवण्याचा प्रयत्न आरटीपीएलच्या संपूर्ण टीम कडून झालेला पाहायला मिळालाय. सभोवताली असणारं हे मंडप अधिक शोभा वाढवतोय. त्याच वेळेला सर्कलमध्ये बॅटिंग करण्याची जी काही आपल्याला प्रत्येकाला एक हौस असते, आनंद मिळत असतो, त्याचाही आनंद प्रत्येकाने लुटलेला पाहायला मिळाला. या खेळपट्टीवरती 5 दिवस अनेक रती महारतीने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली पाहायला मिळाली. सरते शेवटी 5 संघ आता सुपर 6 मध्ये दाखल झालेत. 6वा संघ कोण, मरियम 11 की वैष्णव 11 कोलाड, याचं उत्तर शोधायचं आहे. पण हे उत्तर शोधण्याच्या तयारीत असताना या दोन्ही पंचांनी किंवा तिन्ही पंचांनी आज केलेल्या कामगिरीला त्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील. काही अंशी निर्णयाप्रती थोडीशी नाराजी तुम्ही व्यक्त केलीत, पण त्याही पेक्षा खेळाचे नियम आपण माहिती करून घेणं फार आवश्यक आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं काय मिळालं, तर एक गोष्ट मात्र नक्की आहे. सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर यांनी सुरू केलेला एक छानसा संस्कार आणि त्याच वेळेला एक परंपरा, मला वाटतं सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जेव्हा लोकांमध्ये पोहोचणार आहे, ती एक फार महत्वाचं असणार आहे. कदाचित आरटीपीएलच्या या उपक्रमाची कॉपी आता संपूर्ण जिल्ह्याभर आणि महाराष्ट्रभर असणाऱ्या स्पर्धांमध्ये केली जाईल. कारण काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं आहे असा प्रयत्न अनेकांकडून केला जातो, पण त्याच वेळेला समाजाला वगळून करावं असं नाही, तर समाजाला घेऊन करावं. हा जो आपण एक संस्कार आणि त्याच वेळेला समतेचा संदेश देऊ पाहतोय, तो सुद्धा तेवढाच महत्वाचा जो या रोहा नगरीतून दिला जात आहे. रोहा नगरी मित्रांनो याचसाठी तर ओळखली जाते. ही तमाम रोहा नगरी ही क्रीडाभूमी सुद्धा आहे, ही चैतन्य भूमी सुद्धा आहे, ही अध्यात्माची भूमी सुद्धा आहे आणि डॉक्टर सी.डी. देशमुखांसारख्या अर्थनीती तज्ञाची सुद्धा भूमी आहे. आणि त्याच्यामुळे त्या तमाम या भूमीतून असणाऱ्या मग कोणत्याही क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारा, मग ते क्षेत्र कला क्षेत्र असेल, ते क्रीडा क्षेत्र असेल, ते राजकीय असेल, ते शैक्षणिक असेल, ते सांस्कृतिक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्या त्या प्रत्येकाला मनपूर्वक धन्यवाद देऊया, त्याचा आभार करूया, अभिनंदन करूया. अनेक छानशी वाटचाल या रोहा नगरीतील अनेकांनी केलेली आहे. येथील कला क्षेत्रातील योगदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आज क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा आपण सारे जण रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आलोय, तेव्हा पहिल्या 3 पर्वामध्ये आपण काय काय मिळवलं, तर पहिल्या 3 पर्वामध्ये असणारी नावं, एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती आपण सातत्याने पाहतोय की कुठलाही खेळाडू रिपीटेड झालेला नाहीये. जर एखाद्या वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज असेल तर तो दुसऱ्या तिसऱ्या पर्वामध्ये उत्कृष्ट गोलंदाज नाही ठरलेला आहे. जर दुसऱ्या पर्वामध्ये तो उत्कृष्ट फलंदाज ठरला असेल तर तो उर्वरित 2 पर्वामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला नव्हता. आणि जर तो मॅन ऑफ द सिरीजचा मॅन ऑफ द सिरीज ठरला असेल एखाद्या पर्वात, तर तो कोणत्याही इतर पर्वामध्ये उत्कृष्ट फलंदाज किंवा गोलंदाज सुद्धा ठरलेला नाहीये. त्यामुळे एक गोष्ट मात्र आकाश कळवट एक महत्वाची आहे की आपण जे ग्राफिक्स बनवताय त्या माध्यमातून 4था खेळाडू कोण किंवा या स्पर्धेतला 4थ्या वर्षीचा मालिकावीर कोण, याचं उत्तर नक्की आहे की तो एक नवीन खेळाडू असेल. पहिल्या 3 वर्षीचा तो खेळाडू नक्की नसेल, एवढं मात्र नक्की आहे. आणि त्याला दाद सुद्धा रोह्यातील या नवीन खेळाडूने दिलेली आहे. त्याच्यामुळे ही महत्वाची भूमिका आपल्याला आता पार पाडायची असेल तर तशा प्रकारची कामगिरी करणं आवश्यक आहे. त्या कामगिरीमध्ये सातत्य असणं फार महत्वाचं. ती सातत्य या वर्षी मैदानामध्ये पाहायला मिळेल का, त्याचं उत्तर आपण उद्या शोधू. पण आजचा विजेता कोण, मरियम 11 की वैष्णव 11 कोलाड, ऐकूया आपण माझे साथी समालोचक मित्र आणि गेले 5 दिवस ज्यांनी अतिशय समर्थपणे धुरा सांभाळलेली आहे असा एक गोड आवाज प्रथमेश ठाकूर यांच्याकडे आणि मनीषजी पाटील यांच्याकडे. येस, उर्वरित 36 चेंडू आणि यानंतर अनसोल्डच्या टी शर्ट कोणालाही मिळणार नाही. जे खेळाडू ज्यांनी रोहा तालुका प्रीमियर लीग साठी फॉर्म भरले होते पण ज्यांचं खरं तर इथे सिलेक्शन झालं नाही कोणत्याही संघामध्ये, त्यांनी प्रियेश पवार यांना कॉन्टॅक्ट करून टी शर्ट आपल्या कलेक्ट करून घ्या. आजच्या दिवसातील खरं तर टॉप 12चा अंतिम लढतीला सुरुवात झाली आणि आता अंतिम डावाकडे आपण वळतोय. कसे मागील 5 दिवस गेले कळालंही नाही आणि आजचा 6वा दिवस देखील सरता आलाय. खरं तर हा सोहळा आहे, क्रिकेटचा सप्ताह आहे आणि क्रिकेटची मी म्हणेन ही जत्रा आहे. हा उत्सव आहे रोहेकरांचा. आता उत्सव शेवटाच चाललाय. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवरती या संघाचा तारणहार अर्थातच सर सेनापती शाकिब सिद्दीकला आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर पुन्हा ड्राईव्ह केला. सुरुवात थोडी संयमी झालेली पाहायला मिळते वैष्णव 11 कोलाड या संघाची. दोघांच्या वतीनं डाव सुरू होतोय. दोघांच्या वतीने एक एक सिंगल आलेली आहे. वैष्णवी
इलेव्हन कोलाड संघाचा धावफलक सुरू झालेल्या धावसंख्या 2. 34 चेंडू 74 ची गरज. बॉल तयार. शाकिबचा बॉल तुटून पडलाय. फलंदाज स्टेप आउट केलाय, पुढे सरसावलाय आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. या डावातला संदेश न मारलाय. मोठा षटकार. ऑफ ड्राईव्ह टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दिसते ती म्हणजेच फलंदाज संदेशची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर वैष्णवी 11 कोलाड बिनबाद 8 धावा. बॉल तयार. सिद्दीकचा बॉल अगदी खोलात आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस चांगला चेंडू आहे. बॅटची हेल्दी एज घेतली. शॉर्ट थर्डला बॉल अडवला जाईल. सिंगल मिळेल. सिंगल न धावसंख्या पुढे 9 वरती. वैष्णवी 11 कोलाड संघाला आता अटॅकिंग सुरुवातीची गरज होती ती मिळते. आवश्यकता तीच आहे प्रथमेशजी, कारण आता जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये आहोत, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय, तर एका षटकामध्ये तर 1-2 मोठे स्ट्रोक आले पाहिजेत. आणि हे देखील बघायचं की डॉट बॉल येता कामा नये. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलवर स्कोरिंग स्ट्रोक आलेले आहेत. स्कॉर द विकेट. बॅटची हेल्दी एज पुन्हा शॉर्ट थर्ड ऍक्शनला आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलकीशी अपील झाली अंपायरकडे. अशाभूत नजरेनं पाहिलं होतं पण बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये. डॉट बॉल फायनली. डॉट बॉल आलेला आहे. 31 चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांसाठी थोडंसं जिकरीचं असतं, त्यामुळे सुरुवात चांगली देण्याचा प्रयत्न सातत्यानं वैष्णवी 11 कोलाडचा संदेश आणि निकेतचा राहिलेला आहे. येस डेफिनेटली. 31 चेंडू आणि 67 धावा करायचा त्या मॅच मध्ये. सो अटॅकिंग इंटेट, तो अटॅकिंग अप्रोच फलंदाजांचा दिसायला हवा. पुन्हा एकदा सलग मागील 3 बॉल वरती अगदी आपण पाहिलं तर बॅटची एज घेतोय चेंडू सातत्यानं. तो बॅटच्या संपर्कात तितका चांगला आपल्याला पाहायला मिळाला नाही. जो संपर्क संदेशचा झाला होता तसा निकेशचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. शाकिब सिद्दीकी यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. जी चर्चा आपण करत होतो की डॉट बॉल सध्या तरी परवडणार नाही या वैष्णवी 11 कोलाडला. पॉवर प्ले मध्ये मला असं वाटतं की किमान 25 ते 30 धावा बनायला हव्या होत्या, पण सुरुवात पहिल्या षटकाची फक्त 9 धावांची राहिलेली आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. सुरुवात प्रथमे जी सोपी नसते ती सोपी बनवण्यासाठी करावी लागते मेहनत. ती मेहनत तर गोलंदाजाची दिसलेली आहे. पाहूया सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या षटकात जे करायचं होतं ते केलं जातंय का वैष्णवी 11 कोलाडकडून. कोणत्याही डावात तुम्ही बॅटिंग करा, पण बॅटिंग टीम नेहमी विचार करत असते की आपल्याला फ्लाइंग स्टार्ट मिळायला हवा. देर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट. प्रत्येक संघाला स्वप्नवत सुरुवातीची गरज असते, एका चांगल्या आणि दमदार सुरुवातीची गरज असते. पण अगदी आपण पाहिलं तर या मॅचमध्ये ती सुरुवात शाकिबनं करून दिली. जरूर विकेट त्यानं मिळवली नाही, षटकार त्याच्या अगेन्स्ट आला, पण शेवटी 2 डॉट बॉल त्याने हाताळले आणि चांगल्या षटकाची सांगत आम्ही म्हणेन. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 धावा महाग नाहीयेत. फार चांगली बॉलिंग त्याने केली आहे. ओव्हर नंबर 2 वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर बॉलिंग मार्कवरती अभि साटमकरला आपण पाहणार आहोत. वेगावर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण तो पेश करतो मैदानामध्ये नेहमी. 30 बॉल 67 ची गरज आहे. गतीचा वापर केलाय. लाईन लवकर पिक केली लेंथ आणि त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शानदार चौकार. संदेशने केलेला आहे. विड्थ मिळाली होती. विडचा फायदा उचलताना फ्रंट फुटला बॅलन्स करून हा चौकार सजवलेला आहे आणि त्यासाठीच त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतो. पहिल्या षटकात सुद्धा उत्तम सुरुवात त्यांच्या वतीने मिळाली आणि या षटकात सुद्धा चौकार आलेला आहे. 29 चेंडू 63 धावांची गरज. उद्या अगदी आपण पाहिलं तर सुपर 6च्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना बाहुबली, एका बाजूला सिया आरव 11. इथे काय घडलंय? ओ बाल बचे आणि आता मागे देखील बॉल. धावा मिळतील किती? धावांसाठी धावा आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. सिया आरव 11 बाहुबली. रोहा तालुक्याचा अर्थातच प्रशांत मडवी त्याच्या विरोधामध्ये मॉडर्न डे क्रिकेट मधला वन ऑफ द बेस्ट अँड ग्रेट ऑलराऊंडर स्वराज देवळे स्ट्रॉंग बॉईज मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिला सामना. त्यानंतर टेक्निकली स्ट्रॉंग बॅटर इन ऍक्शन मध्ये आणि विस्फोटक फलंदाज राजू वाघमारे सेकंड मॅच मध्ये. श्री दत्तकृपा मुळगाव शिवात्न 11 त्यांच्या अगेन्स्ट मास्टर माइंड आई सासाईवाली तुळशी पाठस तेजस नरे आणि त्यानंतर अरणा 11 पुगाव
अर्थातच कप्तान चले सिनातानी भूमिकाच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कॅप्टनचं उत्तरदायित्व ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थाने निभावलं, यश पारंगे, आणि त्यांच्या विरोधामध्ये इथून जो संघ जिंकेल तो आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मजा येईल उद्या सुपर 6 मध्ये, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये मनीष सर. ना आज सुद्धा प्रथमेशजी चांगलाच खेळ प्रत्येक संघाने केलाय. म्हणजे एकतर्फी मॅचेस मला असं वाटते 1 किंवा 2 राहिल्या, बाकी सर्व मॅचेस या शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलाय. जी आवश्यकता होती आयोजकांची ती आवश्यकता पूर्ण होते. बॅटची लिडिंग एज, पण विकेट किपर थोडे कॅज्युअल राहिले बघा. हाफ चान्सेसला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. निकेशला संधी देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा. त्यामुळे कॉलिंग किती इम्पॉर्टंट आहे बघा मनीष सर. आपण नेहमी सांगतो की फलंदाजामध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे, पण जेव्हा 11 खेळाडू 2 खेळाडूंमध्ये ताळमेळची अपेक्षा करता, मग 11 खेळाडूंमध्ये का नको? आणि जेव्हा कॅच साठी यायचे तुम्हाला कॉल करणं गरजेचं आहे. विकेट किपरला वाटलं की बॉलर आहे आणि बॉलरला वाटलं की विकेट किपर येईल. हा गडबड झाली, गोंधळ झाला आणि तिथे मात्र बचावला गेला फलंदाज. धावसंख्या 4 चेंडूंनंतर 15. यावेळेस ऑन साइडला मागे काय घडलं ते विसरले आणि यावेळेस झेल देखील टिपलाय. लॉंग ऑनला टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला मोठा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 कोलाडला. बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळाला. अठरा बॉल मध्ये 55 केला. 18 नव्हे मी म्हणेन 3 चेंडू ठेवून मला वाटतं 15 बॉल मध्ये त्या कव्हर केल्या होत्या धावा. त्यामुळे बॅटिंग लाईनअप वरती शंका आपण त्यांच्या करू शकत नाही. वेगाचा बादशाह आहे रफ्तार का सौदागर. यावेळेस त्याची रफ्तार, त्याची गती थोडी कमी करतोय आणि इथे फक्त सिंगल एकवटली जाईल. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपन्न. 8.00च्या सरासरीने धावा झाल्यात 16. आता उर्वरित 4 षटकांमध्ये 15.00च्या सरासरीने करायच्या 60. म्हणून प्रथमेशजी सुरुवात किती महत्वाची असते त्याचं प्रमाण तुम्हाला ऑन स्क्रीन दिसते. म्हणजे त्यांनी पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्यात फक्त 16 आणि आता पुढच्या 24 बॉल्स मध्ये बनवायच्या 60. त्यामुळे सुरुवात चांगली व्हायला हवी होती. पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा येण्याची अपेक्षा होती. ती अपेक्षा पहिल्या बॉलवर पूर्ण झाली, पण पुढच्या 5 बॉलवर 1 विकेट मिळवला गोलंदाजाने आणि खर्च केल्या 3 धावा. तर मला असं वाटतं आतापर्यंत वचक या सामन्यावर राहिलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची, अर्थात मरियम 11ची. मरियम 11 संघाचं कौतुक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये फलंदाजांना बांधून ठेवलं. जिथे मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो की पॉवर प्लेचे षटक कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो, मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जिथे क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत त्यावेळेस तुम्ही फलंदाजांवरती बंधनं घालता, ही मोठी गोष्ट आहे. दोन्ही गोलंदाज यशस्वी राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9, त्यानंतर आल्या 7. षटक क्रमांक झाले दुसरं पूर्ण 16 धावा धावफलकावरती आणि आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा या संघाचा सरसेनापती शाकिब सिद्दीक येतोय. ऑन साइडला हाफ ब्रेकर पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर झालाय. गुल षटकार. प्लेड बाय कुणाल सावंत. शेवटच्या बॉलवर त्यांनी सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे का घेतली तर ती जबाबदारी होती आणि ती जबाबदारीचा स्वीकार करताना पहिल्याच बॉलवर षटकार खेचून आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे. धावसंख्या वैष्णवी 11 22 धावा. सेनापती को गिरा दो सेना अपने आप गिर जाएगी. आणि मुख्य गोलंदाजावरती जर असा वार झाला तर इतर गोलंदाजाचा आत्मविश्वास डगमगतो, पण मुख्य गोलंदाज काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यानं देखील लगेच कोलवा टप्प्याचा बॉल हाताळला आणि डॉट स्लॉट मध्ये आला नाही. बॅटस्विंग जोरदार होती.
बॉलिंग पाथ योग्य निवडलाय खरं तर आणि बॉल गुडलेनला पिच केला आणि टणक खेळपट्टी असल्यामुळे बॉल राईज सुद्धा होते. प्रयत्न फलंदाजा चांगला होता ऑन द राईज खेळण्याचा, पण कनेक्शन नाही झालं, त्याच्यामुळे षटकारांत आलाय डॉट बॉल शाकिब सिद्दीकीचा. चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय शाकिब लगेचच. यापूर्वी मागे ठेवला होता फलंदाजानं, फायदा उचलला. यावेळेस फुलटॉस आणि फुलटॉस वरती फसलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय. 22-2 अशी परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये. वैष्णवी इलेव्हन कोलाडची ऍक्शन रिप्ले पाहूया. ऑन साइडला स्वीप करायचा होता, खालच्या पेज वरती लागला. विकेट कीपरनं काम तमाम केलंय. इट्स गॉन. ज्यांनी मोठा फटका खेचला होता, अपेक्षा कुणालने आपल्या संघाची वाढवली होती, पण त्यांना जास्त काळ नाही टिकता आला. वैष्णवी इलेव्हन संघाकडून फलंदाज खेळतायत, धावा येत आहेत, पण ते फलंदाज टिकत नाहीयेत. हे महत्वाचं आहे, कारण आपला डाव मोठा करता आला पाहिजे फलंदाजांना, जो फलंदाजांना आतापर्यंत करता येत नाहीये. 21 चेंडू 54 धावांची गरज. आणि मैदानाच्या आतमध्ये तो खेळाडू आलाय ज्यानं वैष्णवी इलेव्हन कोलाडला तारलंय. या संघाचा तारणहार, मी म्हणेन या संघाच्या ड्रॉप सीनचा हिरो सध्या मैदानामध्ये दाखल झालाय, तो अर्थातच जगन्नाथ. ऑन साइडला आल्या आल्या पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं बॉलला सांगितलं की आता तुझी वेळ बाहेर जाण्याची आहे. पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे, आल्या आल्या लगावलाय जगन्नाथनं चौकार. मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथची झालेली आहे. त्यांनी खूप चांगला बॅलन्स राखताना स्वीप स्ट्रोकचा सिलेक्शन केलं आणि त्या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. ही आवश्यकता होती, योग्य त्या खेळीची, योग्य त्या फटक्याची. तो फटका जगन्नाथच्या वतीने पाहायला मिळालाय. परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. ऑन साइडला खेळायचा होता, पूल करण्याचा प्रयत्न. हा ट्रॅकर शरीरवेधी चेंडू आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मजा येईल. यावेळेस गती वाढवली गोलंदाजानं आणि ते हेरता आलं नाही, ते ओळखता आलं नाही फलंदाजाला. शाकिब सिद्दीकीकडे अनुभव आहे आणि मागच्या बॉलवर जर माझ्या विरोधात मोठा स्ट्रोक सजवलेला आहे तर त्याचं पुनरागमन करणं निश्चित आहे. बघा, पहिल्या बॉलवर षटकार आला, पुढचा बॉल डॉट आला, त्यानंतर आपण चौकार पाहिला, चौकारच्या पुढचा बॉल डॉट आला. तर हे पुनरागमन आहे शाकिब सिद्दीकीचं. बरोबर यार शाकिब. यावेळेस थोडा पुढे टप्पा ठेवला गेला, लवकर पिक केला. ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. सेकंडचा कॉल पण मिळणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय जगन्नाथनं घेतला, कारण आल्या आल्या त्याने चौकार देखील लगावलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27 या ओव्हरमध्ये आल्या 11. 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. उर्वरित समीकरण या ड्रिंक्स ब्रेक नंतर आपल्यापर्यंत घेऊन येऊ. तत्पूर्वी एक गोष्ट आपण पुन्हा एकदा सांगूया, ती म्हणजे उद्या जे संघ, अर्थात उद्या आपण सुपर 6 चे सामने पाहणार, त्याच्यामध्ये जे 3 संघ क्वालिफाय होतील त्या 3 संघामधून एक संघ तर आपल्याला एक सेमीफायनल होईल, एका संघाला अंतिम फेरीमध्ये पुढे वाटचाल मोकळी करून द्यावी लागेल. मग ती कोणत्या स्वरूपामध्ये? गतवर्षी आपण एक प्रयोग केला होता आणि तो म्हणजे बॉल आउटचा, आणि हा प्रयोग अतिशय यशस्वी झाला होता. पहिल्या प्रयत्नात अनेक संघांना यश आलं नव्हतं, मग दुसऱ्या प्रयत्नाचा आपण वापर केला आणि त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला, मला वाटतं मी चुकत नसेल तर कुणाल कोंडलकरने बरोबर नेम साधला होता आणि मग त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तर अशाच पद्धतीने आपण उद्या सुद्धा बॉल आउटच्या माध्यमातून अंतिम फेरीमध्ये जाणारा संघ या 3 संघांमधून निवडला जाईल. त्यांच्यासाठी ती पात्रता फेरी असेल आणि त्या पात्रता फेरी नंतर एक सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीचा सामना आणि मग थेट अंतिम फेरीचा सामना, असे सामने उद्या पार पडतील. चला मग गोलंदाजांना सज्ज व्हा. मला असं वाटतं आज संध्याकाळी जे टॉप 6 चे टीम्स असतील त्याच टीमच्या गोलंदाजांना सुट्टी नाहीये. आज एक्स्ट्रा सराव त्यांना करावा लागेल संध्याकाळी बॉल आउटचा. येस, डेफिनेटली प्रत्येकाला सराव तर करावा लागेल. समोर बॅट्समन तुम्हाला उभा करायचा नाही, फक्त नेटमध्ये आता करायचे ते गोलंदाजी. 3ऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 27 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मी तर म्हणेन, बिकॉज जर तुम्हाला एकंदरीत आपण पाहिलं तर डिफेंड करायच्या जवळपास
76 धावा. आणि त्यावेळी पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर तुम्ही फक्त 27 खर्च करतात, मी म्हणेन गोलंदाजी डेफिनेटली चांगली झाली आहे. उर्वरित 18 बॉल 49 ची गरज आहे. काल 15 मध्ये 55 बनवल्यात, पण प्रत्येक दिवस सारखा नसतो. यावेळेस संघ वेगळा आहे, समोर गोलंदाज वेगळा आहे, आणि आता यावेळेस सिच्युएशन वेगळी आहे मॅचची. 18 बॉल 49. जगन्नाथ ज्या नावाची चर्चा प्रथम जी आपण केलेली आहे, पाहूया ती चर्चा आज पण केली जाईल का? बॉलिंग प्रकार बॉलर तयार, जाऊ दिलं बॉलला. रिस्क मोमेंट आहे गोलंदाजाकडे, कटर्स चांगले आहेत, पण यावेळेस पर्याय चुकलाय. सुरुवात या षटकाची वाईट बॉल झालेली आहे. धावसंख्या पोहोचते 28 जिंकण्यासाठी. 18 चेंडू 48. मजा येईल या मॅच मध्ये. जर या ओव्हरमध्ये फलंदाज पुन्हा एकदा कालसारखी कामगिरी करतायत तर नो डाऊट सामना रंगेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा अभि तयार. अभि स्ट्रायकरला जगन्नाथ शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. लेट कट बॉल पोहोचतोय गलीला. डीप गलीमध्ये क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत सेकंडचा कॉल. थ्रो कुठल्या एंडला? विकेट किपर तेच सांगतोय, दूरवरच्या एंडला थ्रो झाला. आरामात त्या 2 धावा मिळत आहेत. 2ची होते वाढ. धावसंख्या वैष्णवी 11 30. डॉट बॉल रेशो आता इथून कमी करावा लागेल. तुम्हाला सिंगल डबल मिळाली तरी चालेल, पण डॉट बॉल येता कामा नये, कारण डॉट बॉल तुमच्यावरती दबाव प्रचंड वाढवतील. अंडर प्रेशर कोणाचाही खेळ चांगला होत नाही, पण काल प्रेशर मुवमेंट मधून मॅच जिंकून दिली आहे 2 फलंदाजांनी. पण पुन्हा पुन्हा ते चित्र पाहायला मिळेल का पाहायचंय. इतिहास पुन्हा रिपीट होईल का? ऑन साइडला कॅच होता, खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले आपण पाहूया, इंटरेस्टिंग असेल. पडलं. खूप जास्त शफल झाले प्रथमेश, आणि शफल झाल्यानंतर ती रेंज जी आहे, तुम्ही ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न करता, समोर लेग कटर गोलंदाज टाकतोय, अशा वेळेला मार्जिन कमी होते स्ट्रोक कन्व्हर्जनचं. त्याचमुळे बघा आपण आता पाहतोय थोडीशी दुखापत झालेली आहे. पाणी जास्त पिलं पाहिजे. आपण जास्त प्रॅक्टिसमध्ये असतो, पण पाण्याचा वापर कमी करतो, आणि पाण्याचा वापर जेव्हा कमी होतो अशा वेळेला क्रॅम्प्स होऊ शकतात. येस, थोडी दुखापत आहे. आणि अगदी या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर बऱ्याचशा खेळाडूंना दुखापत झाली, पण कोणी थांबला नाही. प्रत्येक खेळाडूनं शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष केला. त्यामध्ये हर्षद टावरी असू द्या, सौरभ विचारे असू द्या, सुराग दाभाडे असू द्या, किंवा आता अभि साटमकर असू द्या, थांबत नाही. स्कॉर द विकेट, स्मॅश करतोय डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात आहेत. पॉइंटला सिंगल. हे षटक चांगलं राहिलंय. गोलंदाज अभिषेक साटमकरचं दुसरं षटक त्यांचं 7 धावांचं होतं. 1 विकेट त्यांनी मिळवला होता. पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी त्यांना बोलवलं. पर्याय तुमच्याकडे खूप सारे असतात, पण कॅप्टनचं ते काम आहे की योग्य त्या पर्यायाला योग्य त्या वेळी वापरायचं. दोन्ही गोलंदाज जे चांगली सुरुवात देण्यासाठी ओळखले जातात, त्या दोघांना आतापर्यंत वापरलेला आहे. अगोदरच प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न कॅप्टनचा दिसतोय. मरियम 11च्या. धावसंख्या 31. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. बॅटस्विंग होती, पण ती ब्लाइंड बॅटस्विंग राहिलेली आहे. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू नवीन संधी असते. भूतकाळाचा तुम्ही विचार करू नका, नेहमी पुढच्या चेंडूसाठी सज्ज राहा. मी नेहमी सांगतो की भूतकाळात काय झाले हे विसरून येणाऱ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं ही गोष्ट फार महत्वाची आहे. यापूर्वी जे काही घडले ते विसरून नव्यानं आता वैष्णवी 11 कोलाडला सुरुवात करावी लागेल. ती सुरुवात करण्याचा प्रयत्न तर फलंदाजांचा आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही, बॉल मागे सरकतोय. डीप मध्ये बॉल अडवला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत पूर्ण केल्यात त्या म्हणजेच 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 33 वर. 13 चेंडू 43 ची गरज. प्रथमेश जी ही सिच्युएशन अशी आहे की सिंगल डबल ज्याला आपण लाईफ लाईन म्हणतो सातत्याने, पण अशा वेळेला गरजेची नाही. आता फक्त 4 किंवा 6 या 2 पर्यायांचा वापर करावा लागेल. चौकार षटकारांची बोलीभाषा मैदानामध्ये तुम्हाला करावी लागेल. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 बॉल नंतर कोणत्याही खेळाडूला अनसोल्डची टी शर्ट मिळणार नाही. या 13 चेंडूंपूर्वी तुम्ही या प्रियेश पवारशी संपर्क साधा आणि आपली अनसोल्डची टी शर्ट कलेक्ट करा. पण या 13 बॉल मध्ये करायच्या 43. 33 झाल्यात. यावेळेस बॉल हवेत आहे. कवसला क्षेत्ररक्षक आहेत, पोचतायत. दोन्ही हात उंच करून झेल टिपण्याचा प्रयत्न, पण आता फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धक्का तिसरा. वैष्णव 11 कोलाडला. तुमच्याकडे अनुभव आहे, पण तो अनुभव वापरला गेला पाहिजे. निशी मागे का थांबले? तुमचं काय मत आहे? निशीने या अगोदर येणं गरजेचं होतं, जो खेळ निशीचा आपण पाहिला सातत्यानं. यापूर्वीच्या 2 मॅचेस मध्ये जर तुम्ही पाहिलं मनीष सर, निशीच्या बॅटनं ते प्रत्युत्तर दिलं नाही. ऍज अ बॉलर नो डाऊट बेमिसाल कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. पण आता बॅट्समन जेव्हा रोल त्याचा आलाय, बॅटिंग रोल जेव्हा त्याचा आलाय,
तेव्हा तो इम्पॅक्ट त्याने मागील मॅचेसमध्ये टाकला नाहीये. कदाचित त्यामुळे तो मागे थांबला असेल किंवा इतर फलंदाजांची बॅट चांगली बोलली आहे, दॅट्स वाय तो मागे थांबला असेल. ही रणनीती असावी कदाचित, पण तो आता आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे आता चांगली बॅटिंग देखील त्याला करावी लागेल. एक्झॅक्टली. शेवटच्या या 2 षटकांमध्ये ती चर्चा कोणाची होते ते आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेचा आपण आढावा घेतला तर एक षटक जे आहे ते 30 धावांचं सुद्धा राहिलेलं आहे. त्याचमुळे अजूनही जिंकण्याचा मोका आहे. म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात, तुमची मानसिकता इतकी प्रबळ असली पाहिजे की मी मैदान जिंकणार आहे, मी सामना जिंकणार आहे. त्याचमुळे आपण पाहूया या ठिकाणी आज विविध सामन्यांमध्ये आपण पाहिलं ते 22चं षटक राहिलंय, 28चं राहिलंय, 30चं राहिलंय, त्या 27चं राहिलंय. त्याचमुळे पाहूया हे षटक हे महत्वाचं आहे. जो गोलंदाज येतोय ओमकार घाग या 5व्या षटकासाठी ओव्हर द विकेटनं, आणि सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं. यालाच म्हणतात दडपण. अतिरिक्त धाव. बंटी घाग नेहमी आगीचे निखारे त्याच्या हातातून निघतात की काय असं फलंदाजांना वाटतं, कारण हाईट फॅक्टर, या गोलंदाजाची हाईट मोठी आहे. सो गुडलेंथ वरून टॉस होणारे चेंडू बहुतांश वेळी आपण त्याचे पाहत असतो जे फलंदाजांना अचंबित करतात. विकेट कीपरने प्रयत्न केले होते. वाईड यॉर्करचा उत्तम पर्याय गोलंदाज घाग यांनी वापरला. विकेट किपरला झेल टिपता नाही आला. कॉट बिहाइंडचा मोका होता, तो मोका हुकला. खर तर काल देखील आपण पाहिलं की ओमकार म्हणजे बंटी घाग सातत्यानं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर त्याच्याकडे हाईट हा मोठा फॅक्टर आहे. सो शोल्डरचा अतिरिक्त वापर करून, खांद्यांचा वापर करून तो चेंडू टॉस करू शकतो. हा विकल्प त्याच्याकडे चांगला आहे मी म्हणेन, पण वारंवार यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस हलका ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका समोर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये सिंगल. इथे धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. घाबरून नाही चालणार. जर तुमच्यामध्ये भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. त्याचमुळे आता न घाबरता बिंदास फलंदाजी करण्याची अपेक्षा आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जे काय द्यायचंय ते द्यावं लागेल या संघासाठी. या RTPL ला जिंकण्यासाठी बॉल शॉर्टस्टॉपला अडवला जातोय, पूर्ण केली जाते. 1 धाव. षटक चांगलं राहिलंय आतापर्यंत मिस्टर ओमकार घागचं. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 धावा. तुम्ही किती वेळा पडता याला काही महत्व नाही, पण तुम्ही पडल्यानंतर किती वेळा पुन्हा नव्यानं उभं राहता हा यशापर्यंत पोहोचण्याचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे आता जे घडलं ते नव्यानं आता मात्र विसरून सुरुवात करावी लागेल. उर्वरित समीकरण शिल्लक 9 चेंडू 38 धावांची गरज. मॅच मध्ये एखाद दुसरा मोठा फटका जरूर रंगत निर्माण होईल. पुढचा बॉल निशीसाठी. यावेळेस खेचून मारलाय, ताकदीने मारलाय. बॉलला एरियल रूट दिलाय आणि डिस्पॅच केलंय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. मॅच इज स्टील ऑन असं सांगतोय निशी. खेचतोय दमदार अफलातून RTPL षटकार. बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याचा त्याचा बोलबाला सुरू झाला. षटकार ठोकला निशी कर्णेकरनं, आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना अजून संपलेला नाहीये हे सांगत असताना लगावलेला षटकार. 8 बॉल 32 ची गरज या मॅच मध्ये. उशिरा आलोय पण भाव खाऊन झालोय. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ निशी कर्णेकरचा. परिस्थिती गंभीर, मी माझ्या संघासोबत खंबीर. षटकार साधावा. येस, तुमचा फटका फक्त आवाज करत नाही तर तो परिणाम दाखवतो, आणि ही खरी वेळ आहे परिणाम दाखवण्याची. इम्पॅक्ट टाकलाय या मागील 2 षटकारांनी या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कमबॅक केलाय वैष्णवी 11 कोलाडनं. या संघाचं नाव वैष्णवी 11 कोलाड नाही, चेंज द गेम वैष्णवी 11 कोलाड ठेवायला हवं. कोणत्याही क्षणी गेम पलटतायत. वॉट बॅटिंग. 7 बॉल 26 ची गरज. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही असंच निशी कर्णेकर सांगतोय. 3 चेंडूमध्ये 13 बनवल्यात. 7 चेंडू 26 ची गरज. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. आणखीन एक फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत मैदानाच्या आतमध्ये. निशी कर्णेकर करतोय धमाल. धाव फलकावर आहे आता 6 धावांची उलाढाल. लगातार 3 षटकार निशी कर्णेकरचे. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. खेळपट्टी कोणती असो, खेळ तुमचा आहे. आत्मविश्वास ठेवा आणि फटके मारा. आणि सध्या 3 चेंडू आणि 3 षटकार
निशी कर्णेकरचा बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. वॉड बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही चेंडू चांगले होते, गोलंदाजानं सर्व काही झोकून दिलं होतं, पण निशी कर्णेकर ठामपणे उभा राहिला आणि त्याने सांगितलं मी अजूनही पराभूत झालेलो नाही, कारण सामना संपलेला नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष मी करेन. आणि मनीष सर नेहमी सांगतो अंतिम क्षणामध्ये खरा खेळाडू ओळखला जातो. आज या अंतिम क्षणामध्ये आपली प्रबळ दावेदारी टॉप 6 मध्ये कोण ठरवेल हे पाहायचंय. 6 बॉल 20. 6 चेंडू 20ची गरज. जगन्नाथचा खेळ 10 धावांचा. कालचा दिवस जगन्नाथले गाजवला होता. आपण जसा उल्लेख केला की निशीसाठी ही स्पर्धा तितकी चांगली नव्हती, पण या टॉप 12 मध्ये निशी कर्णेकरने भाव खाऊन गेलेला आहे. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या वतीनं संघाला मिळालेली आहे. ते देखील केव्हा, जेव्हा संघ अडचणीत आहे. ती अडचण ओळखताना मागणी तो पुरवठा त्यांनी केलेला आहे. 3 षटकार खेचून संघाला या सामन्यामध्ये परत आणलेला आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 20ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहे, ते म्हणजेच सलीम सिद्दीकी आता शेवटच्या षटकासाठी येत आहेत. अनुभवी गोलंदाज वापरला जातोय मरियम 11 या संघाकडून, पण वैष्णवी 11 कडून स्ट्रायकर एंडला. जगन्नाथ 6 चेंडू 20ची गरज. पुढचा बॉल फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक मिळवला नाहीये, बॉल जातोय मागे. एकच धाव पूर्ण करून निशी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. इक्वेशन बदलतंय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 5 बॉल 19 धावांची गरज आणि स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा निशी कर्णेकर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त. ज्या निशी कर्णेकरनं यापूर्वी 3 षटकार लगावले होते, तोच निशी आता स्ट्रायकर एंड वरती आलाय. स्वतःशी बोलतोय, स्वतःशी पुटपुटतोय, स्वतःला सांगतोय, स्वतःला समजवतोय की आता उर्वरित 5 मध्ये मला 19 करायचे आहेत. हे 5 चेंडू मला असे खेळायचे आहेत की माझ्या आयुष्यातील शेवटचे 5 चेंडू आहेत की काय हे समजून त्याला आता जीव झोकावा लागेल या 5 चेंडू मध्ये. सलीम सिद्दीकी ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरला कोणीच नाहीये. ज्या ठिकाणी बॅट स्विंग त्या ठिकाणी धावा, हेच मैदानात पाहायला मिळते. निशी कर्णेकर गेम चेंजिंग परफॉर्मन्स. 4 चेंडू 15ची गरज. नेहमी सांगितलं जातं की क्रिकेट हा खेळ जरूर आहे, जिंकण्याची जिद्द तुमच्यामध्ये मनामध्ये असायला हवी. जिद्दीनं लढतोय, संघर्ष करतोय, चौकार ठोकतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी निशी कर्णेकरनं केली आहे. 4 धावा आल्या. 4 बॉल 15ची गरज. विकेटच्या आधारावरती 14 धावा चालतील. 4 चेंडू 15. आणखी एक मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. या जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये. बनायचंय तर गेम चेंजर परफॉर्मन्स निशी कर्णेकर. येस, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि आता सर्वात मोठी भूमिका साकारत असताना मोठमोठे फटके लगावतोय मैदानाच्या आतमध्ये निशी कर्णेकर. सामर्थ्य हातात धरलेला बॅटमध्ये नाही, तर त्या मनगटातल्या आणि मनातल्या जिद्दीमध्ये जिद्द दाखवली, संघर्ष केला आणि लांब पल्ल्याचा भव्य षटकार त्यानं ठोकला. मॅचला कलाटणी दिली. 3 बॉल 9 करायचे आहेत. विकेटच्या आधारावरती 8 चालतील. सलीमकडे सुद्धा तो अनुभव आहे आणि अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि तो अनुभवाचा कस लावावा लागेल सलीमला. जेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडू तुमच्यावर प्रतिहल्ले चढवतोय, त्या प्रतिहल्ल्यांचं तुम्हाला प्रतिउत्तर देता आलं पाहिजे. पाहूया पुढच्या बॉलवर ते उत्तर सलीम देत आहेत की ते उत्तर निशी देत आहेत. 3 चेंडू 9ची गरज. पुढचा बॉल डॉट बॉल येतोय का, तर नाही. गोलंदाज ओव्हर स्टेप झालेत. 3 चेंडू 8ची गरज. क्या बात है. हा सायरन वाजला, धोक्याची घंटा आता मैदानाच्या आतमध्ये. मी यापूर्वी उल्लेख केला मनीष सर, वैष्णवी 11 कोलाड फक्त वैष्णवी 11 कोलाड नाही, ही चेंज द गेम वैष्णवी 11 कोलाड आहे. सामन्याला मिळाले कलाटणी. फ्री हिट बॉल, सुवर्ण संधी निशी कर्णेकरकडे. मोठा फटका खेळण्याची मुभा. सलीमच्या खांद्यावर सुद्धा जबाबदारीचं ओझं वाढलेलं आहे. पाहूया त्या जबाबदारीचा स्वीकार करताना या फ्री हिटच्या बॉलवर निभावून घेतोय का आपल्या संघासाठी. बॉल शिल्लक 3, आवश्यकता 8. सलीमचं पुनरागमन होतंय का. बॉल गॅप मध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला स्टॉप करतायत बॉल. बॅकअप आहे. रिले फिल्डिंग 2 पूर्ण केल्या जात आहेत. स्ट्राईक निशी स्वतःकडे ठेवतायत. शेवटचे 2 बॉल्स जिंकण्यासाठी 6ची गरज. पाने तो अभी कहीं मुकाम बाकी है, इस खेल के कहीं इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापिए मुट्ठी भर जमीन हमने, अभी
तो सारा आसमान बाकी आहे. कोण गरुड भरारी घेणार, कोण बीजाचा शिल्पकार होणार आणि कोण आनंद साजरा करणार. विजयी झेंडा घेऊन या मैदानावरती कोण मिळवणार. येणारे 2 बॉल सांगतील. 2 बॉल 6ची गरज या मॅच मध्ये. प्रेक्षकांनी शांतता का ठेवली. जर हा सामना आवडला असेल, दोन्ही संघांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6ची गरज आहे. तुम्हाला जसा सामना हवा होता तसा सामना या 2 संघांनी तुमच्यासाठी आणलेला आहे. आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना. बॉल शिल्लक आहेत 2, आवश्यकता आहे 6 धावांची आणि आतापर्यंत 5 धावा जरी केला वैष्णवी 11 कोलाडने तरी सुद्धा तो संघ जिंकणार आहे. 2 चेंडू 6ची गरज. शेवटच्या 2 बॉल्सवर हा सामना पोहोचलेला आहे. मागच्या 70 चेंडूंवर काय झालंय फरक पडत नाही. पुढच्या 2 बॉलवर काय घडते त्यावर सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाते. सेकंडचा कॉल दिला जातोय. सेकंड सुद्धा कंप्लीट होते. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज. क्या बात आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू नवीन संघर्ष घेऊन होतोय. प्रत्येक धाव नवीन उमेद मैदानाच्या आतमध्ये जागवते. रंगतदार सामना, रंगारंग सामना, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बसलेले प्रेक्षक उभे राहिलेले बाउंड्री लाईनच्या जवळ आलेत. कोणी जिंको कोणी हारो, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. 3 धावा जरी इथून आल्या तरी वैष्णवी 11 कोलाड संघ सामना जिंकेल. आणि आता हे शेवटचे क्षण मैदानाच्या आतमध्ये आपण साक्षीदार आहोत. एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या चेंडूसाठी झाला पाहिजे. 1 बॉल 4, 3 बनवल्या तरी वैष्णवी 11 कोलाड संघ सामना जिंकेल. बॉल ऑफ द डे. सलीम बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया त्या बॉलला परफेक्ट स्ट्रोक निशी कन्वर्ट करतील का. 1 बॉल 4 ड्राईव्ह केलाय अलॉंग द ग्राउंड. बॉल लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय. 2 सुद्धा होत आहेत कंप्लीट. 3री धाव घेतली जाईल का जी आवश्यकता आहे संघाची. पण पाहूया त्या ठिकाणी 3री धाव पूर्ण केली नाही जाणार. सामना जिंकलाय टीम मरियम 11 ने. कॉंग्रॅच्युलेशन्स.